नमस्कार आणि सगळ्यांना सादर प्रणाम। जवळपास 4 महिन्यानंतर आपल्या समोर व्हिडिओ करण्याची संधी मिळाली। काही वेगळ्या कामामध्ये असल्यामुळे ते व्हिडिओ करता नाही आले, पण मला खूप आनंद होतोय की तुम्ही सगळे प्रतीकचे व्हिडिओ फॉलो करताय आणि उत्तम प्रतिसादही देताय। खरं तर तुमचे मनापासून धन्यवाद, मनापासून आभार, कारण तुमच्या प्रतिसादामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच आपला इंद्रधनु विलेज आणि नक्षत्र खूप चांगली प्रगती करतायत। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी म्हणजे नवीन मेन विषयाला हात घालण्याच्या आधी ज्या ठिकाणी आता मी हा व्हिडिओ करतोय, जिथे मी उभा आहे तो आपला इंद्रधनु मधला एक कॅफे आहे आणि हा संपूर्ण कॅफे आपण बांबू मध्ये बिल्ड केलेला आहे। म्हणजे एक ट्रॅडिशनल आर्किटेक्चरल आहे। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आता सरकारने सुद्धा बांबूवरती खूप चांगल्या प्रकारे प्रमोशन्सला सुरुवात केलेली आहे। बांबूला त्या चांगल्या प्रकारे प्रमोट करतायत आणि त्याच्याच उद्देशाने आम्ही आता बांबूवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतोय, ज्याच्यामध्ये आता नवीन गझिबो सुद्धा आपण करणार आहोत। तुम्ही इथे इंद्रधनु मध्ये आल्यानंतर लवकरच तुम्हाला ते गझिबो सुद्धा दिसतील, पण त्याच्या आधी हा जो तयार केलेला कॅफे आहे तो अवश्य बघा। इंद्रधनु मध्ये बाकीच्या अम्युनिटी सुद्धा आपल्या लाईव्ह झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे आणि क्लब हाऊस सुद्धा। क्लब हाऊस मध्ये लवकरच आपली खेळण्याची जी काही सामग्री आहे ती लवकरच त्या ठिकाणी लागेल। आता आपला व्हिडिओचा सगळ्यात पहिला विषय, हा पहिला विषय असा होता की एक म्हणजे कॉस्ट कंपॅरिझनचा। बऱ्याच वेळेला आम्हाला ह्या गोष्टी आपल्या ग्राहकांच्या माध्यमातून म्हणजे आपल्या कस्टमर्सच्या माध्यमातून या समोर येतात की ज्या ठिकाणी बऱ्याच वेळेला कॉस्ट कंपॅरिझन केलं जातं। पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, याच्या आधी सुद्धा मी हा विषय तुम्हाला एक एक्सप्लेन केला होता, पण आज एका थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडणार आहे। कॉस्ट कंपॅरिझन करताना आपल्याला अत्यंत ठळक मुद्दे आपण समोर ठेवलेच पाहिजेत। याचं कारण म्हणजे ज्यावेळेला आपण कॉस्ट कंपॅरिझन करतो त्यावेळेला ते फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये करता कामा नये। आता तुम्ही जर पाहिलं तर आमचा अगदी राईट फ्रॉम द पहिला प्रकल्प म्हणजे जांबा सिटी असो, जांबा नगरी असो, कुटुंब असो, इंद्रधनु विलेज आणि नक्षत्र, याच्यामधले जे ठळक मुद्दे आहेत जे आपण विचारात घेतले पाहिजे, ज्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे गेटेड कम्युनिटी, संपूर्ण डेव्हलप केलेली एक वसाहत, ज्याच्यामध्ये लागणारं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर। मग या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं काय? ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं इलेक्ट्रिसिटी पासून, पाण्याच्या सोयीपासून ते अगदी आतमधले असलेले 9 मीटर 12 मीटरचे रोड। ही संपूर्ण जेवढ्या आपण डेव्हलपमेंट करतो बंगल्याच्या, कारण निव्वळ बंगला बांधून तर होणार नाही, त्या बंगल्याबरोबर लागणाऱ्या सगळ्या सुविधा, आणि या सुविधा येणार कोणाच्या स्वरूपात? तर त्या नक्कीच येणार इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्वरूपात। आणि ज्या वेळेला आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो त्याच वेळेला आपल्या बंगल्याचं ॲप्रिशिएशन हे मोठ्या प्रमाणावरती होतं। आणि त्याच्यातलेच हे ठळक मुद्दे म्हणजे त्याच्यामधलं इव्हन बंगल्यामधलं केलेलं M200 ग्रेड कॉन्क्रीट म्हणजे भूकंपरोधक स्ट्रक्चर हे फार महत्वाचं आहे, जे अदृश्य स्वरूपामध्ये असतं। आपल्याला बऱ्याच वेळेला दृश्य स्वरूपातल्या गोष्टी दिसतात पण अदृश्य स्वरूपातल्या गोष्टी दिसत नाही। त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या वेळेला बंगला मोठा असतो, 3 BHK सारखा बंगला असेल, 4 BHK सारखा बंगला असेल, ज्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे इलेक्ट्रिकचं लोड, ज्या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला 3 फेज मीटरच लागतो। आणि हा 3 फेज मीटर आपण कशा करता घेतो की ज्या वेळेला तुमचे आतमधले जे अप्लायन्सेस आहेत, AC असतील, गिझर असतील, वॉशिंग मशीन असेल, जर हे एकत्र चालू केलं तर त्याचं लोड कॅल्क्युलेशन प्रमाणे त्या बंगल्याला त्या पद्धतीचे मीटर बसवावे लागतात। हे कॅल्क्युलेशन बऱ्याच वेळेला आपण लक्षात घेत नाही आणि ह्याच महत्वाच्या बाबी आहेत। या महत्वाच्या बाबींवरती जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला आपले हे प्रकल्प नक्कीच उजवे दिसतील, कारण या ठिकाणी तो विचार केलेला आहे। एवढंच नाहीये तर एक छोटा गोष्टीचा विचार म्हणजेच जर या ठिकाणी सिनियर सिटीजन असतील तर क्रिटिकल अलार्म सिस्टम असं जवळपास 138 पॉइंट्स असलेलं पॅनल या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे। प्रत्येक बंगल्यामध्ये हा क्रिटिकल अलार्म इन्स्टॉल करतोय आपण की जेणेकरून जर सिनियर सिटीजनला एखादी मदत लागली तर तो त्या ठिकाणी तो बझर ऑन करेल आणि तो बझर त्या सिक्युरिटी गेटला हुटरच्या स्वरूपामध्ये वाजला जाईल
आणि इमिजिएटली सिक्युरिटी ती मदत तिथपर्यंत पोहोचवेल. एवढ्या काटेकोर पद्धतीने केलेला विचार आणि त्याच्यातनच उभी झालेली ही निर्मिती. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना हेच सांगणं आहे की जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल, निव्वळ कॉस्ट वरती करू नका, ते गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवरती करा. म्हणजे तुम्हाला कळेल की एखादा प्रकल्प उभारताना आपल्याला इव्हन त्याच्यामधलं घर घेताना कुठल्या बाबी तपासून पाहिल्या पाहिजे. पहिल्या व्हिडिओच्या विषयाला मी थोडंसं एका वेगळ्या प्रकारे एंडअप करतो. एका एक्झाम्पल मध्ये आपण बघा ना, बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये जातो आणि जर आपण 2 हॉटेल्स घेतली तर एक हॉटेल जसं साधं हॉटेल आहे की ज्याच्यामध्ये रेसिपी लिहिलेल्या असतात, व्हेज कोल्हापुरी आणि तुमची व्हेज मराठा, अशा त्याच्यासमोर एक किंमत लिहिलेली असते. आणि तेच आपण एखादं दुसरं असं शानदार हॉटेल घेतलं की ज्याच्यामध्ये तीच रेसिपी असते, त्याच्या खाली ना असे इन्ग्रेडियंट लिहिलेले असतात, ती कशी बनवणार आहे किंवा कशी बनणार आहे, आणि त्याच्यासमोर ती कॉस्ट पण असते. आणि आपल्याला निश्चित माहिती असतं ही कॉस्ट आणि ह्या कॉस्ट मध्ये अंतर आहे. आपण त्या ठिकाणी कधीच कंपॅरिझन करत नाही, कारण आपल्याला माहिती असतं ती कॉस्ट तिथे जास्तच आहे, कारण ती पूर्णपणे एक्सप्लेन केलेली असते. बऱ्याच जणांशी बोलल्यानंतर तेही म्हणतात, भाई दोस्त चीजें महंगी नहीं होती लेकिन हम उसे अफोर्ड नहीं कर सकते इसलिए हमें वो महंगी लगती है. आता आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे उत्तरार्ध. याच्या आधीचा जो व्हिडिओ प्रतीकने तुमच्या समोर आणला होता, जो सादर केला होता, तो म्हणजे आपली इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजेच ती संपूर्ण जी तुम्हाला दाखवली होती ती एक्सटर्नल इकोसिस्टम. जसे जसे आपले प्रकल्प डेव्हलप होत गेले, विकसित होत गेले, त्या अनुषंगाने ती इकोसिस्टम डेव्हलप होत गेली, जी तुम्ही संपूर्ण गावामध्ये पाहिली. पण हे प्रकल्प उभारताना सगळ्यात महत्वाची इकोसिस्टम होती ती आतली, म्हणजे इंटिरियर इकोसिस्टम. आणि ती इंटिरियर इकोसिस्टम डेव्हलप करण्यामध्ये संपूर्ण हात होता तो म्हणजे आमच्या या संपूर्ण टीमचा, या आपल्या टीमचा. आम्ही आमचं तुमचं म्हणत नाही, आम्ही आपलं म्हणतो, कारण आपल्या आलेल्या प्रत्येक कस्टमरला, आपल्या प्रत्येक ग्राहकाला उत्तम सेवा देण्याचं काम ही आपली संपूर्ण टीम करते. नमस्कार, माझं नाव अमित अनंत पवार. मी गेली 10 वर्ष प्रोममध्ये काम करतोय. प्रोमचं सेकंड प्रोजेक्ट जे आहे जनजांबा नगरी, तिथलं हॉटेल आणि मेंटेनन्स हे सर्व इथं मी बघतो. आणि माझं एकच ध्येय आहे की कस्टमरला उत्तम सर्व्हिस देणं. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मनीषा महेंद्र जाधव. मी जांबानगरीमध्ये काम करते. मला 10 वर्ष झाली तिथे सर्व्हिस करून. आठवड्यातून 2 वेळा क्लिनिंग काम करतो आम्ही. आणि हीच टीम म्हणजे या आपल्या संपूर्ण प्रकल्पाची यशाची गुरुकिल्ली आहे, हे मला तुम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं. म्हणूनच आपल्या या दोन्ही प्रकल्पांमध्ये अवश्य घर घ्या, कारण आम्ही जे बोलतो ते करतोच, कारण इथे शब्दाला किंमत आहे. धन्यवाद.